प्रत्येक सणवार सांस्कृतिक कार्यक्रम आणि हिंदू धर्माची जनजागृती करण्याचं काम आज राम जयंती निमित्त या बदलापूर शहरामध्ये विविध भागाभागामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. रमेशवाडी असो, काही लोक उत्तर भारतीयांच्या बरोबर रॅलीमध्ये फिरत असो आणि इथला भूमिपुत्रांनी आयोजित केलेला कार्यक्रम असो, ज्यांनी रामाच्या नावावर निवडणुका लढवल्यात ते काशीच्या लोकांबरोबर फिरतायत आणि आम्ही सुद्धा रामाचं धनुष्यबाण घेऊन या बदलापूर शहरामध्ये निवडणुका लढवल्या, पण आम्ही भूमिपुत्रांच्या व्यासपीठावरनं रामाची जयंती साजरी करतोय. हे मला वाटतं तुम्ही बदलापूरमध्ये सरोडकर मॅडम बघा, आता 2 रॅल्या निघल्यात, त्याचं आयोजन कोणी केलेलं आहे. आणि आमची रमेशवाडीची बघा, शिवाजी चौकात बघा आणि कात्रज विभागात बघा, बेलवली विभागातलं बघा. आज नक्कीच जे धनुष्यबाण बाळासाहेबांनी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या हातामध्ये दिलेले आहे ते नक्कीच राम जसे 1100 वर्ष म्हणजे इतिहासामध्ये सांगितलेलं आहे ते 1100 वर्ष जगले, एका याच्यात 1146 वर्ष दिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एका नदीमध्ये समाधी घेतली, असा इतिहास त्यांचा आहे. पण आज आपण प्रत्येक मराठी माणूस आजच्या दिवशी मोठ्या अभिमानाने हिंदू म्हणून या जगामध्ये त्यांच्यामुळं जगत आहेत. त्यांनी जे आचार विचार त्यावेळेस आपल्या ज्या पूर्वजांना लादलेले आहेत ते विचार घेऊन आज आपण या जगामध्ये वावरत आहोत. जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन प्रत्येक प्रथमेश सरकार, रोहन सरकार तरुण आपल्या बदलापूर शहरामध्ये करत आहे. त्यांच्याविषयी भरपूर काय बोलासारखं आहे. रमेशवाडीमध्ये एक कथेचं आयोजन केलेलं आहे, या ठिकाणी सौरभी महासंध्याचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमातनं सुद्धा ते आपल्याला त्यांच्याविषयी बहुत सांगणारच आहेत. मी नक्कीच अशा सर्व जे हिंदू धर्माचे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते करण्यासाठी आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी नेहमी धैर्याने बदलापूर शहरामध्ये काम करत असतात आणि जी आपली संस्कृती आहे ते संस्कृती टिकवण्याचं काम सुद्धा आम्ही सर्व व्यासपीठावरचे आमचे गटनेते असतील, संजयजी भोईर असतील, सुरवत साहेब असतील, हेमंत असतील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सुरदासजी, आमचे प्रकाश पाटील आहेत, गणेश राणे, जावळेकर आहे, हे सर्व करत असतो. नक्कीच आज ज्या रामाने उपमा आपल्या या समाजाला दिलेल्या आहेत त्या उपमांचा आदर करून आपण नक्कीच या भूमीपर्यंत आहोत. तोपर्यंत त्यांचे विचार आचार त्यांनी आपल्याला घालून दिलेली जी संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचं काम आपण सर्व करूया असंच आजच्या दिवशी सांगू इच्छितो. प्रथमेश एक उमद नेतृत्व या विभागामध्ये तो निवडणूक लढला, परंतु पराजय त्याचा झाला. नेहमीच शिवसेनेचे जे पदाधिकारी असतात ते फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे सांस्कृतिक कार्यक्रम राबवत नाही. प्रथमेशचा जो सांस्कृतिक कार्यक्रमाचा ओढ आहे तो कधीच मला वाटतं थांबलेला या ठिकाणी दिसला नसेल. दिवाळी पाठ असो, लहान विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धा असो, अविशे विविध कार्यक्रम तो या प्रभागामध्ये घेणार आहे
आणि नक्कीच या प्रभागाचा आम्ही सर्व पदाधिकारी त्याच्या मागे धावत आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.